5 लाखाचा फरक पडतोय. कसं करायचं? फ्लॅट तर घ्यायचं. काय चाललंय? पहिलीच गडबडीत आज. हा हो. काय नाही जरा चाललंय. आणि काम म्हणून आज लयच लवकर आलात. काय टेन्शन आहे का तुम्हाला? टेन्शन नाही काही. कवर आहे भाड्याच्या घरात राहायचं आता. हा ते पण आहेच. भाडं 5,500 जाते. लाईट बिल जाते 2,000. 7,500 अशीच जाते. हा. माझा विचार होता एखादा फ्लॅटच घेऊन टाकायचा नवीन. अहो पण आपल्याकडे तुम्ही सांगा तुम्हाला एवढी पगाराची नोकरी आहे का अजून? हा की आपण आता जर 10,000 रुपये जर आपल्याला आले महिन्याला तुम्हाला येतात किती 15,000 त्या 10,000 रुपये नुसतं हप्ताच गेला तर आपल्याला 5,000 राहतात त्याच्यात काय काय करणार ना आपण? हप्त्याचा नाही प्रश्न, पैशाची जुळवाजुळव होईल पण आणि पैसे एवढे यायचे तरी कुठून? आपल्याकडे काय बँक बॅलन्स कुठं साचून ठेवलाय का आपण काय कसा येतोय घरात तसा जातोय आपल्याकडे. एका दिवशी आला की दुसऱ्या दिवशी गायब होतोय. आणि मग तशी काय करणार आहे? पैशाची जुळवाजुळव होतीये जरा. ताईकडनं काही आत्याकडनं काही. त्यांच्याकडून तर होईनच थोडंफार पण त्यांचे पण देणंच आहे ना आपल्याला. असं थोडी की त्यांनी दिले आणि परत माघारीच देणार नाही. हा ते आहे. मग किती आपल्याकडे म्हणजे आता सध्या आपल्याकडे हे बेस्ट आहे. जाऊ दे. जसं राहतो ना तसं राहू थोडे दिवस. तुमची जर नोकरी अजून 20,000 रुपये जर पगार झाला तर मग घेऊ ना आपण 10,000 रुपये खर्च राहते 10,000 रुपये आपल्या हप्ता जाईल. मी काय बोलते ती खरं आहे का नाही? बरोबर आहे तुझं. आणि लेकरा बाळाला लागत नाही का पण पैसे? नाही जुन्या वास्तूत किती दिवस राहायचं आता? सगळं भाड्याचं ते कवर लेकरांना भाड्याच्या घरात ठेवायचं. ते पण बरोबर आहे. मलाही कंटाळा आलाय. स्वतःच नको का? तुला तर कधी असं वाटतच नाही की स्वतः बाकीच्या बायकांना किती हौस असते नवीन घर नवीन फ्लॅट नवीन गाडी नवीन घोडी. तुला तसली काहीच हौस नाही. मलाच हौस आहे सगळी. बाकीच्या लोकांना बँकड नवरे पैशावाले ह्याच्यावाले असते त्याच्यामुळे त्यांनी हवस केली तर चांगलंच आहे ना. म्हणजे मी भिकारड आहे असं म्हणायचं तुला? तसं नाही कशाला लग्न म्हणायचं. केलं माझ्यासोबत? तसं नाही म्हणायचं मला. ऐकून घेत जावा ना. आपल्याकडे आपण खाऊन पिऊन सुखी कराय उलट लय श्रीमंत असतात ना त्यांचं काय होतं सारखं पैशाकडे लक्ष पैशाकडे लक्ष त्यांना रात्रीच्या झोपा येत नाही तर मग आपलं काय वाईट आहे आपण खाऊन जाऊन करून सुखी आहेत ना सध्या तर. ते काय मला सांगू नको. मला या वर्षी फ्लॅट घ्यायचा म्हणजे घ्यायचा. काय कोणी खोळ बसवलंय काय नाही तुमच्या डोक्यात या? मी काय म्हणतो तुझ्या वडिलांकडे मागू ना पैसे. कशाला त्यांच्याकडे कशाला पैसे? कशाला म्हणजे त्यांचं काही कर्तव्य नाही काय? हा मग देते ना 10,000 रुपये. 10,000 काय कुसळ होतं का? खिडकी तरी बसते का 10,000? काय बोलते डॉक्टर पडल्यासारखं? किमान 5 लाख रुपये कमी पडतात. 5 लाख रुपये द्यावे लागतील त्यांच्याकडून. 5 लाख? अहो तुम्ही 5 लाख मागताय 5,000 रुपये नाही. अगं असे किती मागतोय? कोटीनं पैसे मागतोय काय? 5 लाख रुपये पाहिजेत फक्त. किती म्हणजे किती झाले? त्यांच्याकडे 50 रुपये नसतात खिशात लवकर. तुम्ही 5 लाख रुपये मागताय. अगं जमीन विकली तर काही पण होतंय. म्हणजे आता त्यांच्या सगळ्या वडिलांची दादांची यांची सगळी जमीन विकायची का त्यांनी? अगं पण त्यातली नेहमी तुझीच आहे ना. मग काय झालं आता विकली तर? कल करे सो आज कर. काय कोणाची जमीन ती? ती त्यांची जमीन आहे माझी कशाची त्याच्यात? अगं तुझी होणार नाही का ती भविष्यात? तिचे वाटे होतात. अर्धी तुझ्या भावाला जाईल अर्धी तुला येईल. म्हणजे तुमचा काय विचार आहे आता? त्यांना अर्धी जमीन विकायला त्याला काय? अगं मग घर होईल ना आपलं. आपल्यासाठीच चाललंय ना. अहो तुम्हाला बोलताना काय वाटलं नाही का? म्हणजे त्यांची जमीन विकायची मग आपण फ्लॅट घ्यायचा. अगं पण कधी ना कधी तुझं होणारच आहे ना ते. तू का वाद घालतीये माझ्याशी? मला घ्यायचंच नाहीये त्याच्यात पहिली गोष्ट. आणि तू लहान आहे अजून तर कळत पण नाही जमीन जुमला पैसा पाणी तेवढं तुम्ही मग त्याच्याकडून जमीन मागायला होतं. अगं त्याच्याकडून कुठं मागायचं? वडिलांकडून मागायचं. तुझ्या भावाचा काय विषय मध्येच? भावाकडूनच घेतली झाली ना ती. वडिलांकडून मागायची म्हणजे? अगं पण त्यातली निम्मी तुझीच आहे ना. तुझाच हक्क आहे ना त्या निम्मी मला जमिनीवर. नाही घ्यायची. आणि मग काय असंच रेगोट्या ओढत राहायचं का आयुष्यभर? जमलं तर तसंच राहू पण मी माझ्या बापाचे पैसे नाही मागणार. हे बघ मला ते काही सांगू नको. तुझ्या वडिलांकडे तू पैसे माग. मला बाकी काय माहित नाही. अहो त्यो भावाच्या ब्लॉकला काय परिणाम होईल? ते म्हणे माझ्या बहिणीने माझ्या
वाटी वाटीची जमीन घेतली तुम्हाला परत दारात तरी उभं करीन का हो? एक साडी तरी घेईन का तेव्हा असं अगं भविष्यात ते तुझंच होणार आहे बाई, जो होणारच आहे ना 100% खरायचं ना ते. मग उद्या काय ना आज काय, कसं कळत नाही तुला मूर्ख कुठले? तू तू मला ना आता एक शब्द बोलायला लावू नकोस. पण तू मला आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि माहेरी निघ, आणि पैसे आणल्याशिवाय परत येऊ नकोस. मला काय माहित नाही बाकीचं. तुम्हाला हेच करायचं का आता? तेच करायचं असेल ना तर मी तेच करते, पण मला पैसे मागायला लावा. जाते. तू यायचं नाही पैसे आणल्याशिवाय माघारी. तसले डोळे काय दाखवती मला? डोळे खाली कर. शेतीवर भागत नाही, इकडं काम करायचं, झाडाला काय काय पिकायचं. काय झालं? आणि हे पोरगी दीदी रडत होती, मला म्हणली बाबांकडे जायची, मग मी तिला इकडे घेऊन आलोय. काय झालं? पाहुणे नाही, तू एकटीच? आबा, त्या माणसाने मला घराच्या बाहेर हाकललंय. काय झालं? काय झालं? काय झालं? तू रडू नको, सांग बरं. घराच्या बाहेर हाकललं त्या माणसाने मला. आता काय काय झालं? काय भांडणं किरकिरी झाल्या? काहीच नाही, मग फक्त फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून तुमच्याकडे 5 लाख रुपये मागत होते. आता लग्नाला एवढा खर्च केला, जे नाही त्या गोष्टी सगळ्या त्या माणसाला दिल्या, आणि आता फ्लॅटला म्हणून नंतर घेऊत ना. एवढी काही घाई सध्या आहे ना राहायची व्यवस्था? पण आता तुम्ही तरी 5 लाख रुपये कुठून देणार ना? मी म्हणलं मी त्यांच्याकडून आणणार नाही, तर मला म्हणले तू पण जा तिकडं, आणि जर यायचं असेल तर 5 लाख रुपयेच घेऊन ये. त्यांना सांगायचं ना. अजून एक मला भाऊ आहे, त्याचा उदरनिर्वाह कशावर करायचा बरं? इथं शेतीवर तरी भागते का? इथं लोकांची इथं कामाला यावं लागते बरं मला. इथून 10-5 रुपये आले त्याच्यावर चाललाय सगळा कार्यक्रम. मी मस्त ओरडू सांगितलं, पण नाही ऐकलं त्या माणसाने. काय होत, पैसे नाही दिले ते माणूस बी थोडस हिमजिकलच आहे की नाही? काय करायचं मग? काय वाटतं तुला? विकायचं काही क्षेत्र? नाही बाबा, असं नका करू. अरे मग आता पैसे कुठून आणणार रे? अहो पण ह्याचा तर विचार करा ना. आता जर माझ्यासाठी एवढं तुम्ही सगळं केलं, तर ह्याच्यासाठी काय राहायचं? याचं शिक्षण आहे, पुढं सगळं आहे. शिक्षण आहे, परत आता सगळ्या गोष्टी आहेत. परत जर पैसे नाही दिले तू माणूस, मग तुला इथं ठेवल्यावर मला लोक काय म्हणतील? ऐक, नको एडवण करू. मी पाहतो थोडंफार आहे ना, काही क्षेत्र काढूत आपण, विकूत, काही नाही राहील बाबा, त्याला. कशाला तसं? नमस्कार नाना. नमस्ते. काय झालं? पोरगी कसं काय आली? अहो आता तपन लग्न करताना तुम्ही होते, हा. सगळ्या गोष्टी दिल्या, भांड कोंड, त्याला सगळे पैसे दिले आपण, त्याला बरं अंगठी घातली, चैन दिली. मग? आता फ्लॅट घ्यायचा म्हणून तो अरे 5 लाख रुपये मागवतोय. आता म्हणून म्हणलं वावर बघा कुठतरी एखादं. मग नाही नाही, वावर विकून मग याचं काय? मग ही पोरगी राहील ना वगैरे. मग अहो असं थोडे जर जमत, मग वावर तुम्ही विकल्यावर मग ह्यो कुठं जाईल? हाय आता मग हे लेकृती माणूस म्हणतो घरातच नाही घेणार, नाही पैसे दिल्यावर. तुम्ही एक काम करा, वावर काही विकू नका, बघू आपण त्याचं काय ते. आता हे लेकराचं कसं? नाही, जाऊ ना त्याच्याकडे, जाऊ ना. काहीतरी मिटवावं लागेल, तोडगा काढावं लागेल ना. तो माणूस ऐकणारा नाहीये. आता ते नाही ऐकलं तर मग परत जाऊ दे बाबा, मी इथंच राहते. नाही अरे नाही, तसं असं थोडीच असतं. इथं राहून जमतंय. आपण काय करू, त्याच्याकडे जाऊ. मी आहे ना, तुम्ही गिराईक काय बघू नका, मी करतो काय करायचं. हा ना, परत तिथे तुम्ही गेले पोराचा बी विचार करा ना, परत पोरं- उलट सुलट पोरं- बोलायचं, काय करायचं परत. मग नाही, बघू आपण काय ते करू. चला म्हणताय तुम्ही, चला एकदा जाऊन विनंती एकदा करू बघू. बघा पुन्हा की नाही. एकदा माझ्यावर सोडा, आपण काय ते बघू. चालतंय, बघू मग परत काय करायचं. हा ना, पाहू ना. हो हो, निघालेत कुठतरी बाहेर. कुठं चालली? काय चाललो होतं बाहेर जरा. इथे थांब, इथे थांब मध्ये बा. काय त्रास दिला तो? पाठवून दिली पोरगी. पाठवून दिली म्हणजे काय काय? त्याला म्हणला फक्त घरी वडिलांशी इथे सर थोडस माग. फ्लॅट हा, घ्यायचंय. काय अडचण? अडचण काय नाही, फ्लॅट घ्यायचंय, जरा 5 लाख रुपये कमी पडत होते, म्हणलं केले असते सासऱ्या मुलांनी मदत. 5 लाख म्हणजे पण काही? सासऱ्याने आतापर्यंत केलंय की तुमचं? केलंय. अजून काय करायचं यांनी? पण आता आयुष्यभरासाठीचा प्रश्न आहे ना, लेकरांसाठीच घ्यायचंय ना, तिच्यासाठीच घ्यायचा ना फ्लॅट मला. तुमच्यावरती काहीतरी जाऊन झालंच पाहिजे का नका? माझ्याकडे आहे बऱ्यापैकी, पण जरा कमी प्रत्येक पडल्यावर वेळेस मागितलं. मुलीला त्रास देऊन, बायकोला त्रास देऊन. पुढं माग होईल ना हो, थोडे दिवस दम काढा की तुमचं. लग्न आता झालं त्यांनी, लग्नाला बी वावर इकलं. आता कवरती वावर इकलं, हे पोराच काय मग? आहे ना, त्याला निम्म राहील ना, निम्म तिचा निम्म याच आहे. पाहिजे ना. आता कोणतं नाही म्हणते, तिच्या वाटीचं विकलं की त्यांनी. बरं, बरं, तुमचं म्हणणं काय आता, काय करायचं? कशाला त्रास देता असं माझं तिला म्हणणं काय त्रास बीस नाही केला मी.
मग तिला विचारा मग. त्रास दिल्याशिवाय ती पोरगी आली घरी. मीच लावली तिला वडिलांची बोलायला तिची. आपण तुम्हाला कळायला पाहिजे ना आता सासऱ्याकडे पैसे आहेत का नाही आहेत. हा कवर करते ती का तुमच्या नातू पोरांची बी लग्न लावते काय ती. तुमचं काय कर्तव्य आहे की नाही लग्न झाल्यावर मग जा पोरीला माझ्या नुसते पैसे घेऊन ये. मग देण्यासारखी परिस्थिती असलं देईल पण ना, पण आता इथं साऱ्या अडचणीचा विषय, मी दुसऱ्याच्या इथं कामाला जातोय. रोजंदारी जाते ती कामाला. मग तुम्हाला पैसे नाही कुठून ती. बरोबर आहे तुमचं. मग पण जरा मदत म्हणून मी तिला पाठवलं होतं. अहो, त्यांनी आतापर्यंत तुम्हाला मदतच करत आहे. हा ना. त्यांना असं वाटतं आपली पोरगी नांदायची भावा सुखानी ते संसार व्हावा, ते आतापर्यंत मदतच करत आहे तुम्हाला. बरं तुम्ही त्यांच्याकडे बघा ना आता मदत करायच्या परिस्थिती आहेत का ती. मग एक लेकरू पण आहे ना, मग आता त्याचं रँकिंग त्यांना लावलं. पोरग आहे ते पोराचं शिक्षण आहे. हा नाही, ठीक आहे. 5-1 लाखाचा प्रश्न फक्त. बरं तुम्हाला पैसे लागतात का. होईल दुसरीकडे. एक काम करा ते पैसे नाहीत हं, आणि ते तुमची बायको नाही काय असेल ते लग्नाला तुमचा खर्च झाला नाही सोनं नाणं काय असेल ते आम्हाला रिटर्न देऊन टाका आमचं. काय बोलताय राव तुम्ही? लग्न मग काय म्हणजे तुम्ही काय बोलता ते प्रत्येक वेळेस जमते का. लग्न म्हणजे काय व्यवहार असतो का? मग आता तुम्ही व्यवहारच करताय ना. तुम्हाला त्यावेळेस बी खर्च केला नंतर बी मध्ये खर्च केला ना आता बी तुम्ही पैसे मागू राहिले. बरं पैसे, हे व्यवहार आहे मग. पैसे शिवाय माघारी येऊ नको म्हणून सांगितलं. आता लेकरांनी कुठं जायचं कुठं ते जायचं? नशीब घरी आले. बरं लेकरांमध्ये रस्त्यात काय काय केलं असं असतं मग? नाही तुम्हाला नसेल ना बायको नांदवायची की आमची पोरगी आम्ही घेऊन जातो आणि आमचा काय लागला असं झालेला खर्च ते देऊन टाका आम्हाला. तसं काय नाही. मग तो तसा विषय नाही. मग कसा विषय तुम्ही प्रत्येक वेळेस तिला त्रास देणार आणि बापाकडून पैसे बापाकडे काय खजिना आहे काय. ठीक आहे, आता सोडून द्या, काही विषय नाही. आणि तुम्हाला पैसेच लागत असेल ना तर मी देतो तुम्हाला पण उसण्याच्या स्वरूपात. मला माझे पैसे तुम्ही कधी देता ते तुम्ही सांगा. तुम्हाला 5 लाख रुपये मदत म्हणून लागते ना म्हणून मी देणार. देतो 2-2.5 वर्ष. 3-2. काय अडचण नाही तुम्ही आहे ना मध्येच ती. हो मग आता काय. पण प्रत्येक वेळेस त्या बापाला कशाला त्रास देता. हो ना. मग तर लेकरू येते सरळ मदत माझ्याकडे म्हणून म्हणून तुम्ही बरं. हो. सासऱ्याला फोन करा की बाबा मामा असं असं आहे मी फ्लॅट घेतोय मला पैशाची मदत करा काय असेल ते निर्णय निघाल ना. ती कोणाला तरी हात उचली मागते. उठ तुम्ही सूट त्या कोणाला लेकराला मागता? माघारी प्रत्येक वेळेस पाठवायचं. तिला हाणमार करणार आणि पाठवून देणार. हे कोणता निर्णय झाला. चुकलं माझं. मग ते काय असेल ना पैसे तुम्हाला माझ्याकडून घेऊन जा आणि मला वायदा देईन त्या वायद्याला देऊन टाका. आणि प्रत्येक वेळेस असं नाही चालणार का. मग पुढच्या वेळेस आम्ही आमची पोरगी घेऊन जाऊ. मग हे तुम्ही तुमचं झालं आहे का नाही. अहो तसं काय काय लेकर गरीब आपल्याला नाही सांगत, रस्त्यात काहीतरी जीवाचं बरं वाईट मग? करतात. मग असं काय केलं लेकरांनी, मग काय करायचं होतं. तुमच्याकडं नाही माझ्याकडं नाही, मग ते लेकरू आलं सरळ घरी म्हणून बरं झालं. जमतंय का नाही. मग आमच्याकडे बी आहेत पर्याय नाही. तसं काय नाही. जाऊ विषय सोडून. मामा बरं या, घरात या. चहा पाणी. बरं आहे ना. हो मग आता काय कुठं काय ठेवायची वस्तू आहे का होई. या, चला या घरात. लेकरांनी कसं नाही मी नवऱ्याच्या घरी राहायचं.